हॅलो गाईज, फराखान स्पेशल यखनी पुलाव हे नाव तर तुम्ही ऐकलंच असेल ना. तर चला, आज मी तुम्हाला हा यखनी पुलाव बनवून दाखवते. खूप सिंपल आणि टेस्टी आहे. इथे आपण अर्धा किलो इतकं चिकन घेतलेलं आहे आणि याला छान असं वॉश करून घेतलं आहे. सोबतच आपण इथे बासमती राईस वापरणार आहोत, जे की मी 2 वाटी घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे तांदळाचा वापर करू शकता. यालाही आपण छान धुवून घेऊया. तर तुम्ही पाहत आहात गाईस की इन्ग्रेडियंट्स पण यामध्ये किती कमी प्रमाणामध्ये आपण टाकणार आहोत. खूप सिंपल आणि टेस्टी रेसिपी आहे. तर इथे मी अद्रक लसूण पेस्ट आणि 200 ग्रॅम इतकं दही घेतलेलं आहे. सोबतच हे 2 बटाटे, 3 कांदे, कोथिंबीर, पुदिना आणि एक आपण चिकन बिर्याणी मसाला वापरणार आहोत. तर गाईस, तुम्ही बघू शकता इथे मी कांदे बारीक चिरून घेतले, सोबतच मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त घेऊ शकता. आणि या यखनी पुलावची स्पेशालिटी हीच आहे की हा पुलाव आपण दही आणि कमी पाण्यामध्ये शिजवणार आहोत. तर बटाट्यांचा शेप तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आपल्याला हे बटाटे मोठ्या शेपमध्ये कापायचे आहेत. तर चला, आपण रेसिपीला पटकन सुरुवात करू. नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करून मला जरूर कळवा की तुम्हाला हा पुलाव कसा वाटला. ॲक्च्युली हा टेस्टला सुद्धा खूप खूप सुंदर असा लागतो. तर इथे बघा, तेलामध्ये मी कांदा आणि मिरची हे छान परतवून घेतलेलं आहे. आपण जास्त ब्राऊन कांदे करायचे नाही आहे. हलकं ब्राऊन झालं की यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून हे मिक्स करून घेणार आहोत. तर खूप सुंदर असा अरोमा घरामध्ये सुटलेला आहे. आणि चिकन बिर्याणी मसाला ॲड करू, हे सुद्धा छान असं मिक्स करून घेऊ. तर जे काही 200 ग्रॅम दही होतं, तिथे आपण 150 ग्रॅम दही वापरणार आहोत आणि अर्धा ग्लास इतकं पाणी मिक्स करून त्याला पातळ असं फेटून घेणार आहोत. आणि हे दही आपण यामध्ये आता ॲड करू. तर गाईस, तुम्ही बघू शकता की दही ॲड केल्यानंतर छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे. नक्कीच तुम्हाला तुमच्या घरी ट्राय करायला पाहिजे. इथे आपण बटाटे ॲड करू आणि सोबत धुतलेलं चिकन ॲड करणार आहोत. हे सगळं मस्त मिक्स करून झालं की मग आपण इथे जे काही धुतलेले तांदूळ होते ते मिक्स करून घेऊ. तर खूप खूप सुंदर असा अरोमा घरामध्ये सुटलेला आहे गाईस. नक्की तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय करा आणि मला कॉमेंट्स करून कळवा. सोबतच आपण इथे मीठ टाकू आणि छान असं मिक्स करून घेऊ. इकडे आपण 3 ग्लास इतका पाण्याचा वापर केलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर, पुदिना आपल्याला ॲड करायचा आहे. मस्त मिक्स करून आपल्याला 4 शिट्यांमध्ये हा पुलाव शिजवून घ्यायचा आहे. तर खूप सुंदर असा हा यखनी पुलाव बनतो. नक्कीच तुम्ही ट्राय करा. आणि याची स्पेशालिटी हीच आहे की आपल्याला हा पुलाव कुकरमध्ये बनवायचा आहे. तर छान असा पुलाव आपला तयार झालेला आहे. तुम्ही गाईस बघू शकता. तर इथे बघा, चिकन पण खूप सुंदर असं शिजलेलं आहे